सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तरी आज मी माय-लेकीच्या नात्यावर आधारित असलेली कथा सांगणार आहे. गावातल्या छोट्याशा घरात सावित्री आणि तिची मुलगी गौरी राहत होत्या. गौरीच्या वडिलांचे निधन ती लहान असतानाच झाले होते. सावित्रीने शिवणकाम करून लोकांच्या घरी जाऊन भांडे घासून आपल्या लेकीला मोठं केलं. गौरी खूप हुशार होती. शाळेत नेहमी पहिली यायची. पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला अनेक वेळा जुनी पुस्तके, जुन्या गणवेश वापरावा लागायचा. एके दिवशी शाळेत वार्षिक समारंभ होता. सगळ्या मुलींनी नवीन ड्रेस घेतले होते. गौरी मात्र साध्या जुन्या ड्रेसामध्येच होती. तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं. हे सावित्रीच्या नजरेतून सुटलं नाही. त्या रात्री सावित्रीने उशिरापर्यंत जागी राहिली. तिने एका ग्राहकाकडून उरलेलं सुंदर कापड आणलं आणि रात्रभर बसून गौरीसाठी नवीन ड्रेस शिवला. सकाळी गौरी उठली तर तिच्या उशाजवळ सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस ठेवलेला होता. ती आनंदाने आईला बिलगली. "आई, तू इतकी कष्ट का करतेस?" गौरीने विचारले. सावित्री हसली आणि म्हणाली, "माझं सगळं सुख तू आहेस गं. तुझं हसू म्हणजे माझं जग." काळ पुढे गेला. गौरी मोठी झाली. शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाली. पहिल्या पगारात तिने आईसाठी साडी आणली आणि म्हणाली, "आई, आज तू माझी." बघा, गौरीनं शिक्षण घेऊन गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टरची पदवी मिळवली. "आई, आज माझी वेळ आहे तुझ्यासाठी काही करण्याची." सावित्रीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ती म्हणाली, "काय, लेकीचं नातं हे रक्ताचंच नसतं, फक्त ते प्रेमाचं असतं. तू माझा अभिमान आहेस." त्या दिवशी गावात सगळे म्हणत होते, आईच्या कष्टाचं फळ म्हणजे लेकीचं यश. तुम्हाला ही कथा कशी आवडली? जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.